भर पावसात ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात त्र्यंबकेश्वर नगरीत गणपती बाप्पांचं धुमधडाक्यात आगमन झालंय। गणाधीश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आगमन सोहळा भक्ती, श्रद्धा आणि जल्लोषात पार पडला। नाशिक जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीत गणाधीश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती आगमन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला। भर पावसाचं आव्हान असूनही गणेश भक्तांच्या उत्साहाला मर्यादा नव्हती। शेकडो तरुण तरुणी भिजत बाप्पांच्या स्वागतासाठी मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाले। शेकडो तरुण तरुणी ढोल ताशांच्या तालावर नाचत गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणेश मूर्ती त्र्यंबकेश्वर नगरीत घेऊन आले। पावसाच्या सरेडी या मिरवणुकीच्या जल्लोषात अधिकच भर घातली। पारंपरिक पोशाखात सजलेले तरुण तरुणींनी ढोल ताशांच्या तालावर आकर्षक नृत्य सादर केलं। गणाधीश मंडळाच्या गणेश मूर्तींचं नगरात आगमन होताच वातावरणात भक्ती, श्रद्धा आणि उत्सवाचा माहोल अनुभवायला मिळाला। नागरिकांनी रस्त्यावर उतरून बाप्पाचं स्वागत केलं, तर फुलांच्या वर्षावात बाप्पाचा आगमन सोहळा अधिकच मंगलमय झाला। नमस्कार, मी गौतम गायधनी, राहणार त्र्यंबकेश्वर। आज आमचं हे 14वं वर्ष आहे। गणाधीश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असं आमच्या मंडळाचं नाव आहे। आमचं मंडळ हे एकात्मतेचं प्रतीक आहे। आम्ही जे सगळे तरुण मुलं आहोत, म्हणजे आमच्यातले काही मुलं 15 वर्षाचे, काही 20 वर्षाचे, काही 21 वर्षाचे, आम्ही बिना कोणाच्या सहाय्याने, बिना कोणाच्या हाताखाली कोणी आमचा गॉडफादर नाहीये, असं आमचं मंडळ आहे, जे फक्त स्वतःच्या पायावर उभं आहे। आम्ही फक्त एकमेकांच्या मदतीने, एकमेकांना सोबत देऊन जे कार्य करतोय, त्या कार्याचं आज फळ आम्हाला मिळतंय। आज आमच्या गणपतीचा आगमन सोहळा आहे। दिनांक 25 ऑगस्ट 2025 हा आमचा आगमन सोहळा आहे। 2 ढोलपथक आम्ही लावलेले आहेत। एक आहे शिवतांडव, एक आहे सहस्त्रनाथ। 2 ढोलपथक लावण्याचं आमचं एक असं कारण असं की मिरवणूक जी आहे, जो आगमन सोहळा आहे, त्या आगमन सोहळ्याची शोभा वाढवणं आणि एक आपल्या संस्कृतीचं प्रतीक देणं ही आमची विचारधारा होती। याच्या मागची आमचा जो गणपती आहे तो आम्ही मुंबई परळवरून आणलेला आहे। तो सुद्धा आणायला आम्हाला 3 दिवस लागले। 3 दिवसाची कडक मेहनत। जे कार्यकर्ते आहे मंडळाचे ते 3 दिवस झोपले नाही। अन्न पाणी म्हणजे काय, तर वडापाववरती आम्ही जेवण केलेलं आहे। याचं म्हणजे आमचं सांगायचं प्रति असं, याचा उद्देश असा की मंडळ जर चालवायचं असेल तर पैसा नाही, कार्यकर्ते लागतात, आणि कार्यकर्ते ते पण निष्ठावंत लागतात। आणि निष्ठावंत कार्यकर्ते असतील तर ते मंडळ 10 काय 20 काय 100 वर्ष सुद्धा चालेल। हे आमचं आज फक्त म्हणणं होतं। गणाधीश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्र्यंबकेश्वर नगरीत पाऊस आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।